नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट आहे। नवी मुंबई महानगरपालिका या संदर्भामध्ये नवीन अपडेट आलेली आहे। तर यामध्ये एक नवीन ती अपडेट आहे, पाहून घ्या पूर्ण व्हिडिओ, स्किप नका करू। व्हिडिओ स्किप केला तर सर्व माहिती भेटणार नाही। तर पहा, आजच्या लोकसत्ता पेपरमधली ही माहिती आहे। लोकसत्ता पेपर आज जे आहे न्यूजमध्ये हे पब्लिश झालं होतं, त्यामध्ये हे आलेली आहे। तर पहा, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता रिक्त असलेल्या पदाची भरती, ठीक आहे, रिक्त असलेल्या आरोग्यवर्धिनी जे केंद्र आहे तर त्यामध्ये भरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटीवर असणारे पूर्णपणे प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करायचे आहे। तर कोणतं पोस्ट आहे ते बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे MPW म्हणजेच आरोग्यसेवक, ठीक आहे। मल्टीपर्पज वर्करची ही पदभरती निघालेली आहे। बरेच विद्यार्थी या भरती संदर्भात विचारत होते MPWची भरती वगैरे आहे का म्हणून। तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे। जे कोणी आहे मुंबईच्या जवळपास वगैरे त्या एरियामध्ये, तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही माहिती पाठवा, कारण खूप महत्त्वाचा हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर ऑलरेडी नवी मुंबई महानगरपालिकेची नर्सिंगची जी भरती आहे ती भरती निघालेली होती। त्यामध्ये एक्झाम पण झालेली आहे, आन्सर की पण आलेली आहे, सेकंड आन्सर की पण आलेली आहे। त्यामध्ये काही जे पंप ऑपरेटर वगैरे आहेत, जवळपास 72 टोटल कर्मचारी आहेत, त्यामध्ये 49 पंप ऑपरेटर असे कोणतरी सर्व हे कर्मचाऱ्यांनी मिळून हे केस जे आहे कोर्टामध्ये टाकले। त्यामुळे नर्सिंगची जी मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट ती आलेली नाही आहे। तर ती फायनल मेरिट लिस्ट जेव्हा पण येईल ते लगेच आपण त्याचा पण व्हिडिओ पब्लिश करू। त्यासाठी कोर्टानं त्यांना 4 आठवडे कालावधी दिला होता नवी मुंबई महानगरपालिकेला, की यांचं जे काही अडचण आहे ते अडचण क्लिअर करा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणून। तर त्यामध्ये थोडंफार आपण माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर तुम्ही डिटेलमध्ये पाहायचं असेल तर ती माहिती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या। त्यामध्ये बऱ्याच जणांचा हा महत्त्वाचा प्रश्न होता की सर, नर्सिंगची जी मेरिट लिस्ट आहे ती कधी लागणार आहे। तर पहा, हे 4 आठवडे दिलेले आहेत। 4 आठवडे जवळपास आता पुढल्या आठवड्यामध्ये काहीतरी संपत असतील। तिसरा आठवडा का दुसरा आठवडा हा चालू आहे, पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक संपतील। मग तेव्हा तोपर्यंत हा कालावधी दिलेला आहे, तोपर्यंत नक्कीच याचं काही ना काही सोल्युशन होऊन जाईल आणि याची मेरिट लिस्ट चान्सेस आहेत की ही आचारसंहितेच्या अगोदरच लागेल। आचारसंहितेच्या अगोदरच मेरिट लिस्ट येण्याची शक्यता जास्त आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा, लगेच पुढची प्रोसेस ही चालू होऊन जाईल। तर पहा, यामध्ये काय सांगितलं आहे MPW, तर ज्यांना MPW हे पोस्ट माहीत नाही आहे त्यांना सांगतो परत एकदा। MPW हे मल्टीपर्पज वर्कर ही पोस्ट असते, ही जी उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर ही पोस्ट असते, ज्यांचं काम असते जे सब सेंटर लेवलला वॅक्सिनेशन होतं लहान लेकराचं वगैरे, तर ते वॅक्सिनेशनची जी लस वगैरे आहे ती PSCहून सब सेंटर लेवलला ती लस वगैरे घेऊन जाणं हे यांचं काम असते। त्यानंतर मग बाकी असे दुसरे काही रोल वगैरे असतात। पहा, यांचं नावच आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी। यामध्ये यांना मल्टीपर्पज जे काही काम PSC लेवलमध्ये सब सेंटर लेवलमध्ये असेल ते काम यांना करावं लागतं। सॅलरी पण चांगली असते, पण ती परमनंटला चांगली असते। ही भरती पूर्णपणे कंत्राटी असणार आहे। तर पहा, यामध्ये नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3रा मजला, मनपा मुख्यालय जे आहे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं मुख्यालय, प्लॉट नंबर 1 से 15 से किल्ले गावठाण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्जाची तारीख जी असणार आहे 10 पासून 30 पर्यंत, म्हणजे आणखीन 20 दिवस तुम्ही अर्ज करू शकता। कोणत्या पदासाठी? मल्टीपर्पज वर्कर या पदासाठी। त्यानंतर यामध्ये पदनाम दिलेलं आहे ऑलरेडी, मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच बहुउद्देशीय कर्मचारी, फक्त पुरुष असणार आहे, लक्षात असू द्या, फक्त मेलसाठी ही भरती असणार आहे। त्यामध्ये आहारता 12वी जे विज्ञानमध्ये शाखेत पास झालं पाहिजे। त्यानंतर पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम, ठीक आहे। या ठिकाणी हे एवढं असणं गरजेचं आहे, पॅरामेडिकलचं मूलभूत प्रशिक्षण किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे। जे वय मर्यादा आहे
अराखीवसाठी 38 आणि राखीवसाठी 43 असणार आहे. मानधन खूप महत्त्वाचं या ठिकाणी. एकूण मानधन तुमचं मंथली बेसिसवर आहे 18,000 असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दुसरं काही भेटणार नाही आहे. फिक्स पेमेंट आहे 18,000. कंत्राटी भरती असणार आहे. त्यानंतर एकूण जे यामध्ये पोस्ट आहेत ते पोस्ट जवळपास 40 पोस्ट आहेत. चांगल्या पोस्ट आहेत. त्यामध्ये पहा एकूण पोस्ट यामध्ये 40 आहेत. तर कास्टनुसार पहा अजासाठी 3 आहेत, अजासाठी 2, त्यानंतर विजासाठी त्यामध्ये 1 आहे, भज क मध्ये 2 आहे, भज ड मध्ये 1 आहे, त्यानंतर इतर इमाव म्हणजे इतर मागासवर्गामध्ये 8 आहे, सशमप्रमध्ये 6 आहेत, त्यानंतर अराखीवमध्ये 11 आहेत. तर अशा सर्व मिळून जे आहेत 40 या ठिकाणी पोस्ट होत आहेत. तर त्यामध्ये काही खालच्या महत्त्वाची काही माहिती सांगितली की पाहून घेऊ. पहा उपरोक्त पदाकरता जी काही तुम्हाला nmmc.government.in या संकेतस्थळावर ऑदरमध्ये ॲडिशनल कंटेंटमध्ये जॉब्स ॲट MMC या लिंकद्वारे अटी व शर्ती उपलब्ध आहेत. ठीक आहे. सध्या स्थितीमध्ये आपण ही न्यूजपेपरमधली ॲड पाहतो आहे. तुम्हाला डिटेलमध्ये याच्या संदर्भामध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. जर तुम्हाला पाहायचं असेल स्वतःच तुम्ही या वेबसाईटवर जायचं आहे nmmc.government.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला सर्व या बाबतीतची ॲडिशनल जी माहिती आहे जसं की जॉब ॲट MMC या लिंकद्वारे अटी व शर्ती तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. म्हणजेच ॲडिशनल कंटेंट जे काही तुम्हाला या जॉब संदर्भात आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. तो तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये पहा या ठिकाणी न्यूजचा जो आजचा आहे तारीख या ठिकाणी मेन्शन आहे 10/10/2025 ही आजच्या न्यूजपेपरची तारीख आहे. जे की बऱ्याच विद्यार्थ्यांना असतं की हे आजचं आहे का अगोदरच दाखवत आहे वगैरे असं बऱ्याच जणांचं कमेंट येत असतो. तर त्यांच्यासाठी हे तारीख पाहून घ्या. त्यामध्ये पहा तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे. आवडली तर नक्कीच याला चॅनलला शेअर करायला विसरू नका. जे कोणी नवीन जॉबच्या शोधामध्ये आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर नर्सिंगचं जे आहे नर्सिंगची जी आपली सेकंड मेरिट लिस्ट आहे ती पण लवकरच लागेल. त्यामध्ये पण वेळ जास्त लागणार नाही कारण त्यामध्ये पहा जवळपास कोर्टानं ऑलरेडी टाईम दिलेला आहे. तो टाईम लवकरच संपून जाईल. त्याआधी नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला ही जी अडचण आहे ती क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आचारसंहिता पण लागणार आहे. आचारसंहिताला पण जास्त वेळ नाही आहे. दिवाळीच्या जवळपास दिवाळी झाल्यानंतरच लगेच 8 दिवसाच्या आत दिवाळीच्या झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्येच आचारसंहिता लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आचारसंहिता लागल्यानंतर जानेवारीपर्यंत आचारसंहिता चालणार आहे. कंप्लीट जानेवारीपर्यंत असेल, डिसेंबरच्या एंड किंवा जानेवारीपर्यंत. तोपर्यंत तुम्हाला कोणती भरती वगैरे नवीन तुम्हाला जॉबची नोकरीचा आदेश वगैरे भेटणार नाही. ठीक आहे. तोपर्यंत तुमचं काहीच प्रोसेस होणार नाही. त्यानंतर सर्व काही कामं जे नंतर फेब्रुवारीमध्येच येईल. जर या महिन्यामध्ये DMEडची ॲड आली नसेल तर शक्यतो चान्स जास्त आहे तर फेब्रुवारीच्या पुढंच ही भरती गेली म्हणून समजा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.